16 दिवस माझे पोरं जेलमध्ये होते. पुन्हा एवढे गौसले आणि पुन्हा एवढे मोठा आकडा. तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्याचा समजा गोट्या किती एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला की मतदानाचं बटन तो दाबणार. एकच माणूस मतदान करतो. एकच माणूस मतदान असलं तर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना. सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही. मग त्यांची सगळी दहशत आहे, त्यांचं धमकी आहे, त्यांचे खोटे गुन्हे आहेत, त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे. आणि कुठेही कायदा नाही तिथं. साहेब पोलिसच प्रक्रियेत येत नाही तिथं. एसपी कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागे फिरतो. मी फिरायला लागलो ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये एसपी माझ्या मागे फिरायला साहेब. आणि दोन जागेमध्ये 2 गावामध्ये त्यांनीच पेटे फोडल्या. पीटी उचलली त्या पोलिंग ऑफिसर आपल्याला मतं पडणार म्हणलं त्याला म्हणजे फोड नाही तर काही करणं म्हणले यांच्यावर गुन्हा नोंद करायचा. ते पोलिंग ऑफिसर कुठला ऑफिसर त्यानं पीटी फोडली आणि डोकं भीतीवर हाणून घेतलं. आणि माझ्याच मुलावर, माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर 40 लोकांवर केस केली. 300 म्हणजे 307 लावलं. 16 दिवस माझे पोरं जेलमध्ये होते. पुन्हा एवढे गौसले आणि पुन्हा एवढे मोठा